हॅलो, सुप्रभात, नमस्कार. मी नितेश पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. सो फायनली आम्ही निघालो आहोत केपी फॉल्सला. काही प्लॅन नव्हता, खरंच काही प्लॅन नव्हता. रात्री सौरभनी काल मेसेज केला ऑफिसमध्ये असं की उद्या चाललो आम्ही केपीला, तर येतोय का म्हणून. पुढे ठीक आहे, जाऊया. घरून एकदा NOC काढू दे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट परमिशन, आणि झालं. रात्री ऑफिसवरून घरी आलो, झोपलो. 2 वाजता झोपलो, 4 वाजता उठलो. सकाळी 5:20ची ट्रेन पकडली खोपोली फास्ट, आणि 7:15 साडेआठच्या आसपास आलो खोपोलीला. तो सोबत आहे सौरभ, भावेश आणि अभय, 4 जणांचा ग्रुप आहे. तर बघूया आजचा ट्रेक कसा होतोय. असा माणूस अजून अडकलाय कर्जत स्टेशनला, तोपर्यंत आम्ही पुढे जातो. तर बघूया. हा आहे आपला सौरभ खोपकर, आपला भाऊ आहे खास, आणि सोबत आहे भावेश आणि अभय. 4 जण आलो आम्ही, आणि 1 जण मागे अडकलाय कर्जत स्टेशनला, त्याचं वेट करतोय आम्ही. तर बघूया. सो इथपर्यंत व्हेकल येते. त्याच्या पुढचं जे आहे ट्रेकिंग ते इथून स्टार्ट होतं, आणि हे ठाकूरवाडी असं गाव असं रिक्षावाल्या काकांनी मेन्शन केलं. ट्रेकिंग प्रोफेशनल ब्लॉकने चालू झाले. सो बघूया व्ह्यू कसा आहे. इथून झेनिथ वॉटरफॉल दिसतोय, थोडं पुढे गेलं दिसेल, पण क्लायमेट एकदम मस्त आहे, सही आहे. आणि किती वाजले, टाइम किती आलाय? तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत, आणि आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. या वर्षाचं पहिलं ट्रेक असं म्हटलं तरी चालेल. मागे येऊरला गेलेलो, पण त्याचा काय ब्लॉग बनवला नाही. तर हा आहे व्ह्यू, आणि हे आहे आमचं मंडळ. एक पोरगा मागे राहिलाय, तर बघूया. जय श्रीराम. सो फायनली आम्ही आलेलो आहे दत्त मंदिराजवळ. सो हा आहे दत्त मंदिराचा व्ह्यू. तर बघूया एकदा कसा व्ह्यू आहे, आणि छोटा मोठा वॉटरफॉल. दत्त मंदिर खोपोली. हा आहे मिनी झेनिथ. आल्यासारखं मंदिरात जाऊन येऊ. तर हा स्कॅनर आपत्ती व्यवस्थापन समिती खालापूर यांनी लावलेला आहे. याचा उपयोग असा आहे की कुठे समजा प्रॉब्लेम झाला तर कोड स्कॅन करून इमर्जन्सी कॉन्टॅक्ट करता येतो, असं इकडचे गाववाले म्हणतात. हे स्कॅनर आहे दत्त मंदिराच्या इथे. आणि हा जो रोड जातोय तो आहे केपी फॉल्स. सो हे वडाचं झाड हे या ट्रेकचं निशाणी आहे. हा इथून रस्ता आहे. बघूया किती वेळ लागतोय. आता एक चालू करून 10 मिनिटं झाले. 8-8:30ला ट्रेक चालू केला, आणि क्लायमेट पण मस्त आहे. सकाळी थोडासा पाऊस पडून गेला. आता बघूया. व्हाईट फुलपाखरू कुठे गेलं. तर झेनिथ वॉटरफॉलला जायला हा रस्त्यामध्ये एक चिरीमिरी वॉटरफॉल लागलेला आहे. आपले शूज ग्रिपचे आहेत, काय टेन्शन नाही. हा सगळ्यात इम्पॉर्टंट इकडच्या ट्रेकला यायला प्रॉपर शूज हवेत. प्रॉपर CTR असेल तर बेस्ट. प्रॉपर जर ट्रेकिंगला जायला प्रॉपर शूज पाहिजे. एक तर CTR, नाहीतर जर नॉर्मल शूज असेल तर त्याची ग्रीप चांगली पाहिजे. अदरवाईज सो
मला असं वाटतंय की जो टफवाला पॅच आहे तो आता आलाय. थँक गॉड चुकून ग्रीपवाले शूज घालून आलो. आणि इकडचा स्पॉट थोडा रिस्की आहे. जर शूजला प्रॉपर ग्रीप असेल तर ऑफकोर्स जाऊ शकतो आपण. बघूया आता. सो इथून बघा स्लीपरी. हो हा बेकार स्लीपरी आहे आणि तुला रिस्की वाटतंय मला. भावानी पाणी प्यायला सुरुवात केली आहे. भावा हात तर दाखव. अरे हात दे का. अरे आहे इथे कंपल्सरी. आपण नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा आपण कोणालाच नाही घाबरत. भावा शिव्या नको, व्हिडिओ चालू आहे. आई ओरडेल. हरिओम हरिओम तत्सत. याचे शूज पण पॉवरफुल आहेत. चालल्यावरच कळतं. चलो फिर से वो कठीण वाला पॅच स्टार्ट. तर हा असा आहे केपी वॉटरफॉल्सला यायचा रस्ता. खूप रिस्की आहे. पाय स्लिप होतोय. माझा नाही, बाकीच्यांचा. या अशा वाटा आहेत म्हणजे ह्याच्या आधी म्हणजे हा जो रोड आहे तो जुन्या काळातला पायऱ्यांचा हे आहे, ब्लॉक आहे. म्हणजे हा खूप वर्षापूर्वी बनलेला रोड आहे. बाबा हात पकडतो, लग्न व्हायचं. सो फायनली आपण केपीच्या व्ह्यूला फायनली पोहोचलेलो आहे. हा बघा व्ह्यू. खूप चढ आहे. तो आहे फॉल्स आणि जो हा जो मध्ये आहे त्याला बोलतात केपी फॉल्स. सो बघूया, लांब दिसतंय. बघूया आणखी किती वेळ लागतोय. लिटरली धूर निघालाय. धूर निघालाय आणि इंजिन चांगलंच कडक गरम झालंय. जाळ आणि धूर संगत निघालाय असं सौरभ बोलतोय. सौरभचा पण थोडाफार धूर निघालाय. हॅलो. सो हा बघा व्ह्यू. फायनली सांभाळून भाई सांभाळून.
सो इथे बऱ्यापैकी ब्रेक झाला. तर आता निघालो पुढच्या रस्त्याला. स्पॉट तर जवळ आलेच आहे. थोडं बाकी अजून थोडं बाकी आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहे केपी फॉल्स आणि कर्जत लोणावळा रेल्वे ट्रॅक. कर्जत पुणे रेल्वे ट्रॅकवर आपण फायनली पोहोचलेलो आहे. झालं. इथे खाली थोडं रिस्की आहे. खाली मोबाईल पडला की डायरेक्ट टाटा बाय बाय. तर हा आहे फायनल व्ह्यू ऑफ केपी वॉटरफॉल. पावसामुळे थोडंसं कमी पावसामुळे थोडंसं वॉटरफॉलला प्रेशर कमी आहे पण ठीक आहे चांगलं आहे. आणि हा बघा फायनल व्ह्यू. तर मी तुम्हाला सांगतो ह्या साईडला आहे कर्जत आणि ह्या साईडला आहे लोणावळा पुणे आणि त्या तिकडे त्या डोंगराच्या वाटेमागे कोकण स्टेशन आहे. सो फायनली केपी फॉल्सला येऊन पोहोचलेला आहे. व्ह्यू पण चांगला आहे. 0 क्राऊड आहे. तर तिकडे एक 4-5 लोकांचा ग्रुप आहे बस. बाकी जास्त कोण नाही आहे. सो फायनली आपल्याला DJI 4 Pro भेटलेला आहे आणि शॉट पण भेटतील अशी होप्स आहेत. बघूया. सही आहे लाईट. आपण काय ठरवतोय ना. ठीक आहे इकडून जाऊया ना खंडाला. चल मोठावाला ना. तर आपला मित्र हा आता जस्ट आलेला आहे. काय तुझं नाव म्हणाला? निलेश. फायनली रिच्ड ॲट द डेस्टिनेशन्स.
सो आम्ही चाललेलो आहोत केपी फॉल्सच्या पायथ्याशी मुळाशी. इधर ब्लॉग रह गया अपना. चप्पल घालू. चप्पल घालून आलाय. चप्पल के बिना चल रहा है. अरे नहीं होता है. थोडा इकडचा रस्ता टेरिबल आहे पण ठीक आहे. कॅमेरा बॅग चेतन. बॅग निघेल ना. बाबा भावे.